मंडळी, भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये आज सकाळी 10:30 ते 11:45च्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे। फॅक्टरीच्या आर.के. ब्रँच सेक्शनमध्ये आरडीएक्स बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साबुदाण्यासारख्या कच्च्या मालामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। दरम्यान या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत असून याबद्दल अजून अधिकृत माहिती प्रशासनाने दिलेली नाही आहे। आम्ही पुन्हा एकदा सांगतो की या दुर्घटनेत अजून कोणतीही जीवितहानी झाल्याची ठोस माहिती जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली नाही। ही फक्त प्राथमिक स्वरूपाची माहिती असून दरम्यान ज्या इमारतीत हा स्फोट झाला ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे। शिवाय इमारतीत स्फोट झाला तेव्हा 14 कामगार कार्यरत होते, त्यामुळे या इमारतीच्या मलब्याखाली आणखी 10 ते 12 कामगार दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सध्या जिल्हाधिकारी, कंपनीचे अधिकारी, पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे। मंडळी, ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये हा स्फोट नेमका झाला कसा व सध्या इथली काय परिस्थिती आहे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भाग। मंडळी, भंडारा शहराच्या नजीक असलेल्या जवाहरनगर मधील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट होऊन 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये संरक्षण दलासाठी वेगवेगळे स्फोटक बनवली जातात। दरम्यान आज सकाळी 10:30 ते 11:45च्या सुमारास कंपनीतील आर.के. ब्रँच सेक्शनमध्ये आरडीएक्स बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साबुदाण्यासारख्या कच्च्या मालामुळे भयंकर स्फोट झाला। दरम्यान या स्फोटाचा आवाज इतका जोरात होता की आजूबाजूच्या परिसरात लोकांची पळापळ सुरू झाल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात। शिवाय ज्या इमारतीत स्फोट झाला ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे। इमारतीत स्फोट झाला तेव्हा 14 कामगार कार्यरत होते, त्यामुळे त्या इमारतीच्या मलब्याखाली आणखी 10 ते 12 कामगार दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, कंपनीचे अधिकारी, पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे। काही कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पडलेल्या इमारतीचा मलबा जेसीबीच्या साहाय्याने साईडला काढून कामगारांचं रेस्क्यू ऑपरेशन चालू असल्याची माहिती भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी दिली आहे। दरम्यान हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नसून ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत अप्पर महाप्रबंधकाच्या नेतृत्वात 3 सदस्यीय समिती गठीत केल्याचं समजतं। शिवाय या समितीच्या माध्यमातून या घटनेचा सखोल तपासही सुरू करण्यात आला आहे। सोबतच या समितीला अहवाल तात्काळ मागवल्याचं समजतं। दरम्यान या अहवालानंतरच या स्फोटाचं नेमकं कारण पुढे येईल असं सांगण्यात येत आहे। म्हणजे या महिन्याभरातीलच भंडारा जिल्ह्यातील ही दुसरी घटना असून 2 जानेवारीच्या पहाटे भंडारा शहरालगत असलेल्या सनफ्लॅग कंपनीत स्फोटाची घटना घडली होती। त्यामध्ये 8 कर्मचारी जखमी झाले होते। सुदैवाने या स्फोटात कुठलीही प्राणहानी झाली नसली तरी अचानक झालेल्या या मोठ्या स्फोटामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती। शिवाय स्टील कंपनीत पहाटे झालेला हा स्फोट एवढा भयानक होता की कंपनीतील जवळपास असलेला परिसर देखील त्यावेळी हादरला होता। त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली होती। मागे एकदा भंडाऱ्याच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये आग लागून 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता। त्यानंतर आज परत ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे। दरम्यान या घटनेबद्दल माहिती देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की भंडारा येथील दुर्घटनेची प्राथमिक माहिती माझ्याकडे आली असून या दुर्दैवी घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे। शिवाय अनेक कामगार जखमी असून मृतांचा आकडा कदाचित वाढण्याची शक्यता आहे। शिवाय याबाबत स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर माहिती देताना म्हणाले की ही घटना अत्यंत गंभीर आहे। या दुर्घटनेत मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। आता या ठिकाणावरून कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे। हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अजून स्पष्टता आलेली नाहीये। कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। प्रशासनाचे देखील सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून या परिसरात युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे। दरम्यान भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की स्फोटामुळे कारखान्याचे छत कोसळले असून जेसीबीच्या साहाय्याने ते काढण्याचे काम सुरू आहे। अपघाताच्या वेळी
घटनास्थळी 12 जण कार्यरत होते, त्यापैकी 2घांना वाचवण्यात यश आलं असून आम्ही सध्या युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहोत. मंडळी, या दुर्घटनेबद्दल शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आतापर्यंत या दुर्घटनेत 5 कामगार मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक माहितीच्या आधारे दावा करण्यात येत असून सध्या काही कामगारांना दवाखान्यात दाखल करण्यात आलेलं आहे. त्याशिवाय रेस्क्यू ऑपरेशन चालू असून जखमी किंवा मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. म्हणजे ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट नेमका कसा झाला हे समितीच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. पण या महिन्याभरातच त्या भागात 2 कंपन्यांमध्ये स्फोट होऊन अनेक कामगारांच्या जीवावर बेतणं हा प्रकार दुर्दैवीच म्हणावा लागेल. म्हणजे गेल्या 2 महिन्याभरात भंडाऱ्यामध्ये 2 कंपनीमध्ये स्फोट झाले. याला कोण जबाबदार असेल? बेजबाबदार कंपनी की कामचुकार प्रशासन की अजून कोणी? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अजून अशाच अपडेट्स पाहण्यासाठी विशेष भारीच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.